Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the second example on the topic underwriting of shares. In the previous lecture, we studied the first example in which we calculated the unmarked applications. After that, we calculate the net liability of the underwriters, and at the end of previous example we studied the journal entries in the books of the company. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अंडररायटिंग ऑफ शेअर्स या टॉपिकचं पहिले एक्झाम्पल पाहिलेलं आहे की त्यामध्ये सुरुवातीला आपण अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, त्याचप्रमाणे अंडररायटर्सची नेट लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते आणि कंपनीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज कशा केल्या जातात याचं आपण पहिले एक्झाम्पल हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. Now in this particular lecture we are going to study the example number 2 on the underwriting of shares. आजच्या या लेक्चरमध्ये आपण अंडररायटिंग ऑफ शेअर्स या टॉपिकचं सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये देखील in this example also we have to find out the number of unmarked applications. After that we have to find out the net liability of the underwriters and we have to give the journal entries in the books of the company. जसं पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सुरुवातीला अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स कॅल्क्युलेट करायचे होते, त्यानंतर आपल्याला नेट लायबिलिटी अंडररायटरची नेट लायबिलिटी फाइंड आउट करायची होती आणि जर्नल एंट्रीज करायच्या होत्या. सेम त्याप्रमाणे या एक्झाम्पलमध्ये देखील आपल्याला हे सर्व ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 2. Read the example carefully. PQR Limited issued a prospectus inviting applications for 10,000 shares of rupees 100 each. Okay, this is the first sentence of this example, and in this particular sentence it is mentioned that the name of the company is PQR Limited and this company has issued a prospectus for inviting applications for 10,000 shares of rupees 100 each. याचा अर्थ कंपनीनं शेअर्स विकायला काढलेले आहेत. किती शेअर्स विकायला काढलेले आहेत तर 10,000 शेअर्स. कंपनीनं 10,000 शेअर्स विकायला काढलेले आहेत आणि एक शेअर कितीचा आहे तर 100 रुपयाचा एक शेअर आहे. शेअर्सची संख्या 10,000 आहे आणि एक शेअर 100 रुपयाचा आहे. तो शेअर कितीला विकायला काढले हे सांगितलेलं नाही. It means that a share is of rupees 100 and it is issued for 100 rupees only. 100 रुपयाचं शेअर आहे एवढंच सांगितलं आहे, म्हणजे 100चा शेअर आहे आणि तो 100 रुपयालाच विकायला काढलेला आहे. All these shares were underwritten by Ajay, Vijay and Sanjay as follows. It means Ajay, Vijay and Sanjay, these three people are the underwriters. हे तिघं अंडररायटर्स आहेत आणि त्यांनी कंपनीचे शेअर्स विकण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. किती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे? अजय हॅज टेकन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेलिंग 4,000 शेअर्स. अजयने 4,000 शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे. विजय हॅज टेकन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेलिंग 4,000 शेअर्स. विजयने 4,000 शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे. अँड संजय हॅज टेकन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेलिंग द 2,000 शेअर्स. संजयने 2,000 शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे. इट इज कॉल्ड ॲज अ ग्रॉस लायबिलिटी. जे अंडररायटर्स असतात, एजंट्स असतात, त्यांनी किती शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्याला ग्रॉस लायबिलिटी असं म्हटलं जातं. ही 4,000, 4,000 आणि 2,000 ही झाली त्या तिघांची ग्रॉस लायबिलिटी. आपण ज्या वेळेला नेट लायबिलिटी फाइंड आउट करतो प्रत्येक अंडररायटरची, त्यावेळेला सुरुवातीला आपण जे ग्रॉस लायबिलिटी घेतो किती आहे 4,000, 4,000 आणि 2,000. जेवढी त्यांनी शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे ही 4,000, 4 आणि 2,000 याला ग्रॉस लायबिलिटी असं म्हटलं जातं. ती ग्रॉस लायबिलिटी आपण तिथे मेन्शन केली. आता पुढे काय सांगितलं आहे? ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 9,000 शेअर्स. कंपनीने शेअर्स विकायला काढलेले 10,000, परंतु ॲप्लिकेशन फक्त किती आले? 9,000च अर्ज आले, 9,000च ॲप्लिकेशन आले. आउट ऑफ विच द मार्क्ड ॲप्लिकेशन्स वेअर ॲज फॉलोज. 9,000 ॲप्लिकेशन आले, त्यापैकी मार्क्ड ॲप्लिकेशन्स किती? मार्क्ड म्हणजे काय? आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलं की मार्क्ड ॲप्लिकेशन्स मीन्स दोज ॲप्लिकेशन्स विच आर रिसिव्ड थ्रू अंडररायटर्स. अंडररायटर थ्रू किती आलेले आहेत तर बघा, अजय थ्रू 3,100 शेअर्सचे ॲप्लिकेशन आलेले आहेत. ओके, जो सेकंड अंडररायटर आहे विजय,
विजय थ्रू 3000 शेअर्सचे ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि संजय थ्रू 1900 शेअर्सचे ॲप्लिकेशन आलेले आहेत. हे तिघं अंडररायटर आहे. जर आपण ह्या तिन्हींची बेरीज केली म्हणजे 3100, 3000 आणि 1900 याची जर आपण बेरीज केली तर एकूण बेरीज येते 8000. म्हणजे ह्या तिघांनी मिळून एकूण जर बेरीज येते 8000. तिघांच्या थ्रू एकूण 8000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ह्या 8000ला मार्क्ड ॲप्लिकेशन्स असं म्हटलं जातं. टोटल मार्क्ड ॲप्लिकेशन, एजंट थ्रू आलेले ॲप्लिकेशन जे असतात त्याला मार्क्ड ॲप्लिकेशन असं म्हटलं जातं. ते किती आहेत? 8000. एकूण ॲप्लिकेशन कंपनीला किती मिळाले होते? 9000. 9000 ॲप्लिकेशन आले. 9000पैकी 8000 मार्क्ड आहेत. मग आपली नेहमीची वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ अनमार्क्ड ॲप्लिकेशन. सुरुवातीला घ्यायचं टोटल ॲप्लिकेशन्स रिसिव्ड किती? 9000. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे एकूण ॲप्लिकेशन 9000 आले. त्यातनं लेस मार्क्ड ॲप्लिकेशन. मार्क्ड म्हणजे काय? जे एजंट्स आहेत अजय, विजय, संजय ह्या तिघांची मिळून किती आहेत? आपण आत्ताच बेरीज केलेली आहे. तिघांचे मिळून आहेत 8000. ते त्यातनं मायनस केले. 9000 अर्ज आले, त्यापैकी 8000 एजंट थ्रू, त्याला मार्क्ड म्हणतो. म्हणजे जे आदाचे आलेले आहेत किती? 1000. त्याला नाव दिलं जातं अनमार्क्ड ॲप्लिकेशन. अनमार्क्ड ॲप्लिकेशन म्हणजे काय? द ॲप्लिकेशन्स विच आर डायरेक्टली रिसिव्ड बाय द कंपनी विदाउट अंडररायटर्स. जे अर्ज, जे ॲप्लिकेशन डायरेक्टली कंपनीकडे येतात त्या ॲप्लिकेशन्सला अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स असं म्हटलं जातं. ते किती आले अनमार्क्ड ॲप्लिकेशन? तर ते 1000 ॲप्लिकेशन्स एवढे आले. ओके, हे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेशन हे करावं लागतं. आणि प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे हे जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स असतात दीज आर डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल द अंडररायटर्स इन द ग्रॉस लायबिलिटी रेशो. प्रत्येक प्रत्येक जो अंडररायटर आहे त्यानं किती शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतलेली आहे, जे ग्रॉस लायबिलिटी आहे त्या रेशोमध्ये, त्या प्रमाणामध्ये हे जे 1000 अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन हे सर्व अंडररायटर्समध्ये केलं जातं. पुढे एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा. अंडररायटिंग कमिशन पेएबल टू अंडररायटर. कमिशन किती द्यायचं आहे? 3% ऑफ इश्यू प्राईस. आपला एक शेअर 100चा आहे एवढं सांगितलं आहे, तो कितीला विकला सांगितलेलं नाही, त्यामुळे तो 100लाच विकला असेल. त्यामुळे 100 रुपये ही झाली इश्यू प्राईस आणि त्याच्यात 3% हे कमिशन द्यायचं आहे. जेव्हा जर्नल एंट्री आपण करू त्यावेळेला हे आपल्याला 3% लागणार आहेत. पुढे सांगितलं कॅल्क्युलेट नेट लायबिलिटी अँड गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कंपनी. ओके, आपल्याला नेट लायबिलिटी फाइंड आउट करायचे आणि जर्नल एंट्रीज करायचे आहेत. नेट लायबिलिटी फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याला ही वर्किंग नोट करावी लागते अनमार्क्ड ॲप्लिकेशनची. ती आपण मगाशीच केली. त्याप्रमाणे 1000 अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आहेत हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण पुढे करणार आहोत. आता जेव्हा आपल्याला नेट लायबिलिटी फाइंड आउट करायची असते, वेन वी हॅव टू फाइंड आउट द नेट लायबिलिटी ऑफ द अंडररायटर्स, देन वी हॅव टू प्रिपेअर सर्टन कॉलम्स. In this particular example, there are 3 underwriters, Ajay, Vijay and Sanjay. So separate column for all these 3 underwriters and first column should be particulars. असे एकूण आपल्याला 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. पर्टिक्युलर्स पहिला कॉलम, त्यानंतर जे 3 अंडररायटर्स आहेत अजय, विजय, संजय त्यांच्यासाठी 3 सेपरेट कॉलम. आणि या टेबलची सुरुवात आपण कशी करतो तर सुरुवातीला ग्रॉस लायबिलिटी घ्यायची. ग्रॉस लायबिलिटी म्हणजे काय तर या अंडररायटर्सनी किती शेअर विकण्याची जबाबदारी घेतली होती सुरुवातीला. तर एनं 4000, बीनं 4000 आणि सीनं 2000 एवढे शेअर विकण्याची जबाबदारी घेतलेली होती. इट इज कॉल्ड ॲज अ ग्रॉस लायबिलिटी. ओके, ही जी ग्रॉस लायबिलिटी आहे धिस ग्रॉस लायबिलिटी इज रिड्यूस्ड बाय द डिस्ट्रीब्युशन ऑफ अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स. जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण मगाशी कॅल्क्युलेट केले, हे अनमार्क्ड ॲप्लिकेशन जे डायरेक्टली कंपनीला मिळालेले आहे ते ॲप्लिकेशन जे 1000 आहे ते सर्व तिघी अंडररायटर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. आणि तेवढ्यानं जी ग्रॉस लायबिलिटी आहे ती ग्रॉस लायबिलिटी कमी केली जाते, लेस केली जाते. आणि कोणत्या रेशोमध्ये तर तो रेशो घ्यायचा असतो हा जो ग्रॉस लायबिलिटीचा रेशो आहे. किती रेशो येईल बघा, 4000, 4000, 2000. सगळ्यामधील जर 0 काढून टाकले तर रेशो येतो आपला 4:2. रेशो किती येतो 4:2. ह्या सर्वाला जर 2ने डिवाइड केलं तर रेशो किती येईल 2:1. ह्या सर्वाला 2ने डिवाइड केलं रेशो किती आला 2:1. मग आपले ॲप्लिकेशन्स किती आहेत 1000. ते वाटा 2:2:1 मध्ये 2:2:1 म्हणजे 5 भाग करा, भागिले 5 म्हणजे एक हिस्सा कितीचा येईल तर एक हिस्सा येईल 200चा. एक हिस्सा 200चा. पहिल्याला किती द्यायचे 2 म्हणजे 400, दुसऱ्याला 2 म्हणजे 400 आणि तिसऱ्याला 200.
ओके, जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स असतात, जे डायरेक्टली कंपनीला मिळालेले आहेत, त्याला अनमार्क्ड ॲप्लिकेशन म्हटलं जातं. अँड दीज अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द अंडररायटर्स इन द ग्रॉस लायबिलिटी रेशो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. जे अनमार्क्ड ॲप्लिकेशन्स आहेत ते अंडररायटर्समध्ये ग्रॉस लायबिलिटीच्या रेशोमध्ये वाटले जातात आणि तेवढ्यानं त्यांची जी लायबिलिटी ती कमी केली जाते, लेस केली जाते. मग आता लेस करून बघा, एची जबाबदारी होती 4,000, त्यातनं 400 कमी करा, त्याची लायबिलिटी रिमेनिंग लायबिलिटी किती राहिली 3,600. बीची लायबिलिटी होती 400, त्यातून 400 कमी केले, त्याची आता लायबिलिटी आहे 3,600 शेअर्स विकण्याची. संजय जो आहे त्याची लायबिलिटी होती 2,000, त्यातून 200 कमी करा, म्हणजे त्याची लायबिलिटी किती आता 1,800. इट इज द रिमेनिंग लायबिलिटी ऑफ ऑल द अंडररायटर्स. म्हणजे अजयने 3,600 शेअर्स विकण्याची जबाबदारी आहे, विजयने 3,600 आणि संजयने 1,800 शेअर्स विकण्याची जबाबदारी त्यांची आहे. एवढे शेअर्स विकण्याची ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ही जी त्यांची रिमेनिंग लायबिलिटी आहे याचं कंपॅरिझन करायचं, त्यांच्या थ्रू ॲक्च्युली ॲप्लिकेशन किती आले. जबाबदारी अजयची किती होती 3,600 शेअर्स विकण्याची, पण त्याच्या थ्रू किती ॲप्लिकेशन आले बघा, अजय थ्रू ॲप्लिकेशन आले 3,100. मग बघा त्याच्या थ्रू ॲप्लिकेशन किती आले 3,100. मग सांगा आता त्याची जबाबदारी होती 3,600ची, 3,600 शेअर्स विकण्याची जबाबदारी होती, पण ॲप्लिकेशन किती आले फक्त त्याच्याकडून 3,100. 3,600 शेअर्स विकण्याची जबाबदारी होती आणि त्याला फक्त शेअर्स किती विकता आले 3,100, म्हणजे कमी विकले. कितीने कमी विकले 500. मग 500 हे झालं सरप्लस का डेफिशिट, कमी आहे म्हणून त्याला म्हटलं डेफिशिट. त्याला नाव द्यायचं सरप्लस ऑब्लिक डेफिशिट. हा डेफिशिट आहे. जो दुसरा अंडररायटर आहे विजय, त्याची रिमेनिंग लायबिलिटी किती आहे 3,600, त्यानं सुद्धा 3,600 शेअर्स विकण्याची जबाबदारी आहे. त्याला ॲप्लिकेशन किती आले त्याच्या थ्रू ॲप्लिकेशन्स आले 3,000, म्हणजे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन लिहिलं 3,000. मग 3,600 विकण्याची 3,600 शेअर्स विकण्याची जबाबदारी होती, त्याला शेअर्स फक्त विकता आले 3,000, म्हणजे 600 कमी विकता आले. मग हा सरप्लस का डेफिशिट, कमी आहे म्हणजे तो डेफिशिट, म्हणून त्याला कंसामध्ये डी असं म्हटलं. हा झाला दुसरा. आणि तिसरा जो आहे संजय, त्याची रिमेनिंग लायबिलिटी किती आहे 1,800, त्याने 1,800 शेअर्स विकण्याची जबाबदारी आहे. त्याने शेअर्स त्याच्या थ्रू किती आले तर 1,900 ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स आले. मग बघा त्याची जबाबदारी 100चीच होती, 1,800ची होती, पण त्याने 1,900 ॲप्लिकेशन त्याच्या थ्रू आले, म्हणजे त्याच्या थ्रू जादा ॲप्लिकेशन्स किती आले 100. जादा म्हणजे सरप्लस, म्हणून कंसामध्ये त्याला नाव दिलं एस फॉर सरप्लस. म्हणजे या देखील एक्झाम्पलमध्ये जे पहिले 2 अंडररायटर्स आहेत त्याला डेफिशिट आहे आणि जो शेवटचा अंडररायटर आहे संजय त्याला सरप्लस आहे. मग आता पुढची स्टेप काय, ज्याचा सरप्लस असतो, कोणाचा सरप्लस आहे संजयचा, त्याला सरप्लस का आला, कारण त्यानं जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती शेअर्स विकण्याची त्याच्यापेक्षा त्यानं जादा शेअर्स विकले, 100 शेअर जादा विकले, म्हणजे हा झाला त्याचा सरप्लस. हा जो सरप्लस आहे कुणाचा सरप्लस संजयचा, तो डिस्ट्रीब्यूट करायचा कुणामध्ये तर ज्यांना डेफिशिट आलेला आहे. कुणाला डेफिशिट आहे अजय आणि विजय, ह्या दोघांमध्ये तो वाटायचा. आणि वाटायचं म्हणजे तेवढ्यानं त्या बाकीच्यांची जबाबदारी कमी करायची, म्हणून लेस डिस्ट्रीब्युशन ऑफ सरप्लस ऑफ संजयचा सरप्लस वाटला टू अजय अँड विजय. कोणत्या रेशोमध्ये, ह्या पहिल्या दोघांचा रेशो किती आहे बघा, तिघांचा रेशो 2:1 आहे. म्हणजे पहिल्या दोघांचा काय, दोघांचा आहे 2:2, म्हणून 2:2 म्हणजे इक्वल. म्हणून हे जे 100चं सरप्लस आहे तो ज्याचा सरप्लस आहे त्याच्याकडून काढून घ्या, म्हणून -100 केले आणि ह्या दोघांमध्ये वाटा 2:2 ह्या रेशोमध्ये, म्हणजे इक्वली, म्हणून 50 आणि 50. ओके, दोघांमध्ये तो वाटला 2:2 म्हणजे इक्वल, म्हणून 50-50नं शेअर्स वाटून त्यांना दिले आणि तेवढ्यानं त्यांचे जे काय डेफिशिट आहे, तूट आहे, ते तेवढ्यानं कमी करायचे, लेस करायचे. ज्याचा सरप्लस असतो त्याच्याकडून तो सरप्लस काढून घ्यायचा, म्हणून त्याच्याकडून ते मायनस करायचं आणि बाकीच्यांना ते वाटायचं, ज्यांना डेफिशिट आहे त्यांना. ते वाटल्यानंतर मग आता बघा कॅल्क्युलेशन, जो अजय आहे अजयचा डेफिशिट होता 500 शेअर्स त्याने कमी विकले होते, त्यापैकी 50नं सरप्लस मिळाला संजयचा, त्यामुळे 500 डेफिशिटपैकी 50 भरून निघाले, राहिले किती 450. ओके, तसंच विजयचा बघा, त्याचा डेफिशिट होता 600, त्यानं 600 शेअर्स कमी विकले होते, त्यामधून हा जो सरप्लस मिळाला आहे त्याला 50चा संजयकडून मिळालेला तेवढ्यानं कमी करा, 600तून 50 गेले, राहिले किती 550. आणि जो शेवटचा संजय आहे त्यानं स्वतःचे सर्व शेअर तर विकले होतेच, जादा शेअर विकले होते, त्याचा सरप्लस होता 100, 100मधून 100 गेले, त्यामुळे वजाबाकी किती राहिली 0.
आता ह्या जी वजाबाकी आलेली आहे त्याला नेट लायबिलिटी असं म्हटलं जातं. नेट लायबिलिटी म्हणजे काय, जो पहिला अंडर रायटर आहे अजयची नेट लायबिलिटी आहे 450. म्हणजे अजयनं जेवढे शेअर्स विकण्यासाठी घेतलेले होते त्यामधून 450 शेअर्स अजून शिल्लक आहेत. आणि अंडर रायटिंग कॉन्ट्रॅक्टचा नियम आहे की इफ द अंडर रायटर इज अनेबल टू सेल ऑल द शेअर्स देन दीज रिमेनिंग शेअर्स हॅज टू बी परचेस्ड बाय द अंडर रायटर. राहिलेले शेअर्स जर सर्व शेअर त्या अंडर रायटरला विकता आले नाहीत तर उरलेले सर्व शेअर अंडर रायटरनं स्वतः खरेदी करायचे असतात. आपल्या या एक्झाम्पलमध्ये अजयची लायबिलिटी 450 शेअर्सची आहे. म्हणजे अजयने 450 शेअर्स कंपनीचे खरेदी केले पाहिजेत. त्याला सर्व शेअर्स विकता आले नाहीत, 450 शेअर्स शिल्लक राहिले, त्यामुळे हे 450 शेअर अजयने खरेदी केले पाहिजेत. तसंच विजयची लायबिलिटी आली 550 शेअर. विजयला 550 शेअर्स सगळे शेअर्स विकता आले नाहीत, 550 शेअर्स अजून राहिलेले आहेत. हे 550 शेअर्स स्वतः त्या विजयने कंपनीकडून खरेदी केले पाहिजेत. त्याला नेट लायबिलिटी असं म्हटलं जातं. आणि जो शेवटचा अंडर रायटर आहे संजय, त्यानं सर्व शेअर्स विकले, त्याची नेट लायबिलिटी ही नील आहे. म्हणजे त्यानं कुठल्याही कंपनीचं शेअर्स खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यानं जेवढी जबाबदारी घेतली होती तेवढे सर्व शेअर्स त्याने विकलेले आहेत. त्यामुळे त्याची आता लायबिलिटी जबाबदारी कोणतीही नाही. फक्त जबाबदारी कुणाची आहे, अजय आणि विजयची. ह्या दोघांनी कंपनीचे एवढे शेअर्स खरेदी केले पाहिजेत. ही आपण नेट लायबिलिटी फाइंड आउट केली. आता आपल्याला कंपनीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री करायच्या आहेत. कंपनीचं नाव काय आहे तर PQR लिमिटेड म्हणून हेडिंग द्यायचं, इन द बुक्स ऑफ PQR लिमिटेड जर्नल एंट्रीज. वेन वी प्रिपेअर जर्नल एंट्रीज, when we have to give the journal entries, we have to draw 5 columns. First column is date, second is particular, LF, debit amount and credit amount. हे आपण नेहमीप्रमाणे हा फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे आपण जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट ड्रॉ करतो. आता ज्या जर्नल एंट्रीज आहे त्यामध्ये एकूण 3 प्रकारच्या फक्त एंट्रीज करायच्या असतात. त्यातली जी पहिली एंट्री करायची असते ती एंट्री करायची असते की हे जे अंडर रायटिंग कॉन्ट्रॅक्ट आहे या थ्रू कंपनीला जे शेअर्स आहेत उरलेले शेअर्स त्या बदल्यात कंपनीला अंडर रायटरकडून किती रुपये येणं आहे. जर आपण हे जे पहिलं टेबल आहे ते जर केअरफुली पाहिलं, जो पहिला अंडर रायटर आहे अजयने 450 शेअर्स खरेदी केले पाहिजेत, बरोबर, कारण त्याला सर्व शेअर्स विकता आले नाहीत, 450 शेअर्स शिल्लक राहिले. तसंच विजयला 550 शेअर्स ह्या विजयने खरेदी करायचे आहेत. खरेदी करायची म्हणजे काय तर आपण आता एंट्री करतोय, जर्नल एंट्री करतोय कंपनीच्या बुक्समध्ये. आपण कंपनी आहोत असा विचार करा. आपण कंपनी आहोत. आपल्या कंपनीचे 3 अंडर रायटर्स होते, त्यापैकी पहिल्या 2 अंडर रायटर्सना सर्व शेअर्स विकता आले नाहीत, त्यामुळे ते शेअर त्या दोन्ही अंडर रायटरनी खरेदी करायचे. आणि खरेदी करणार म्हटल्यावर आपल्याला त्या दोघांकडून, अजय असेल विजय असेल, ह्या दोघांकडून पैसे येणं आहे. आपण कंपनीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री करतोय त्यामुळे आपण कंपनी आहोत असा विचार करा. आपल्याला म्हणजेच कंपनीला अजय आणि विजयकडून पैसे येणं आहे. पैसे येणं आहे म्हणजे ती झाली आपली असेट, आणि असेटला आपण देतो डेबिट, म्हणून अजय अकाउंटला डेबिट आणि विजय अकाउंटला डेबिट. ह्या दोघांनीच शेअर्स खरेदी करायचे आहेत. तिसरा जो संजय त्यांना काय खरेदी करायचे नाहीत, कारण त्याची नेट लायबिलिटी ही नील आलेली आहे. आता किती शेअर्स खरेदी करायचे आहेत, अजयकडून किती येणे बघा. अजयने शेअर्स खरेदी करायचे 450चे. बघा मग 450 शेअर्स आणि आपलं एक शेअर 100 रुपयाचं एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे. बघा एक शेअर आपलं 100 रुपयाचं आहे इथं सांगितलेलं आहे. मग 450 शेअर्सचे 100 रुपयेप्रमाणे अजयकडून किती येणं आहे 45,000. तसंच विजयकडून किती येणं बघा. विजयनं किती शेअर्स खरेदी करायचे 550. म्हणून 550 शेअर्स 100 रुपयेप्रमाणे त्याच्याकडून 55,000 रुपये येणं आहे. पैसे येणं आहे म्हणजे ती आपली ॲसेट आहे, कंपनीची ॲसेट आहे, त्यामुळे कंपनीसाठी ती ॲसेट आहे. ॲसेटचा बॅलन्स डेबिट, म्हणून अजय अकाउंट डेबिट, विजय अकाउंट डेबिट. हे डेबिट दिलं. आता क्रेडिट कशाला तर हे पैसे जे येणार आहेत अजयकडून किंवा विजयकडून हे कशाचे आहेत तर हे शेअर्सचे. शेअर्सचे पैसे जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला शेअर कॅपिटल म्हणतो. आपण 11वीपासून शिकलो आहे की कॅपिटल ही लायबिलिटी साईडला दाखवलं जातं. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो म्हणून त्याला दिलं क्रेडिट टू शेअर कॅपिटल. आता अमाऊंट किती तर बघा, अजयने 450 शेअर्स आणि विजयने 550 शेअर्स असे दोघांनी मिळून 1000 शेअर्स, एक शेअर 100 प्रमाणे असे एकूण किती रुपये येणं आहे तर 1,00,000 रुपये येणं आहे. अजयकडून 45 आणि हे 55 असे 1,00,000 रुपये येणं आहे, म्हणून टू शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन बिईंग शेअर्स टू बी टेकन
ऑर परचेस्ड बाय द अंडररायटर्स. एवढे शेअर हे अंडररायटरने आता खरेदी करायचे आहेत आणि त्याचे एवढे पैसे कंपनीला येणं आहे. पैसे येणे म्हणून एकडून पैसे येणे म्हणून अजय अकाउंटला डेबिट, विजयकडून पैसे येणे म्हणून विजय अकाउंटला डेबिट आणि हे पैसे कॅपिटलचे आहेत आणि कॅपिटलचं बॅलन्स क्रेडिट म्हणून टू शेअर कॅपिटल अकाउंट. ही झाली फर्स्ट एंट्री. आता जी सेकंड एंट्री करायची असते ती सेकंड एंट्री करायची असते अंडर रायटिंग कमिशन. ही दुसरी एंट्री. कमिशन जे अंडर रायटिंग कॉन्ट्रॅक्ट आहे त्याप्रमाणे द कंपनी हॅज टू पे अंडर रायटिंग कमिशन टू द अंडर रायटर. कंपनीनं एजंट्सना अंडररायटर्सना कमिशन द्यायचं असतं. कमिशन हा खर्च आहे. 11वीपासून शिकलेला नियम, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कमिशन आपला खर्च आहे, खर्चाला आपण डेबिट देतो म्हणून अंडररायटिंग कमिशन अकाउंट डेबिट. आता किती कमिशन द्यायचं आहे बघा. कंपनीने किती शेअर्स विकायला काढले होते तर 10,000. एक शेअर कितीचा आहे 100चा, म्हणजे 10,000 शेअर्स 100 प्रमाणे आणि कमिशन किती टक्के तर 3%. म्हणून बघा 10,000 शेअर्स गुणिले 100 प्रमाणे त्याच्या 3%. 10,000 गुणिले 100 ओके 10,000 गुणिले 100 आणि गुणिले 3%. मग कमिशन किती येईल 30,000 रुपये. एकूण 30,000 रुपये कमिशन हे द्यायचं आहे. कुणाला द्यायचं आहे कमिशन हे तर जे 3 अंडररायटर्स आहेत अजय, विजय आणि संजयला. अजयला पैसे द्यायचे आहेत, कमिशन द्यायचं. विजयला कमिशन द्यायचं आहे, संजयला कमिशन द्यायचं आहे, कंपनीनं कमिशन द्यायचं आहे. म्हणजे ही झाली कंपनीची लायबिलिटी. कंपनीची लायबिलिटी आणि लायबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट म्हणून त्याला क्रेडिट दिलं टू अजय अकाउंट, टू विजय अकाउंट आणि टू संजय अकाउंट. ओके. आता कमिशन किती द्यायचं प्रत्येकाला तर प्रत्येकानं किती शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतली होती 4,000 शेअर्स, 4,000 शेअर्स आणि 2,000 शेअर्स. एक शेअर 100 रुपयेचा आणि त्याच्या 3%. 4,000 आणि 2,000 एवढे शेअर्स त्यांनी घेतलेले होते विकण्यासाठी. म्हणून अजयला बघा 4,000 शेअर्स, एक शेअर 100चा गुणिले 3%, त्याला 12,000. विजयला सुद्धा 4,000 शेअर्स गुणिले 100 रुपयाचं एक शेअर त्याच्या 3% म्हणजे 12,000. आणि संजयनं 2,000 शेअर्स, एक शेअर 100चा गुणिले 3% म्हणजे 6,000. असं 12,000, 12,000 आणि 6,000 असं एकूण 30,000 कमिशन हे तिघांना देणं आहे. म्हणून नॅरेशन बिईंग अंडररायटिंग कमिशन पेएबल टू द अंडररायटर्स. ओके. ही झाली सेकंड एंट्री. कमिशन कंपनीसाठी खर्च आहे म्हणून कमिशनला डेबिट आणि हे कमिशनचे पैसे एला, बीला, अजय, विजय, संजयला देणं आहे. त्यांना देणं आहे म्हणजे लायबिलिटी. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट म्हणून त्याला दिलं क्रेडिट. फक्त कमिशन देत असताना त्यांनी किती शेअर्स विकण्याची जबाबदारी घेतली होती त्या प्रमाणामध्ये तेवढ्या ह्याच्यामध्येच त्यांना कमिशन दिलं जातं. जरी शेअर्स त्यांना सर्व विकता आले नसतील तरीसुद्धा उरलेले शेअर स्वतः सगळे अंडररायटर खरेदी करतात. त्यामुळे सर्व शेअर्सची जबाबदारी त्यांनी जेवढी घेतली होती त्या सर्वाचं कमिशन हे त्यांना दिलं जाते. ही झाली सेकंड एंट्री. आता जी तिसरी एंट्री करायची असते ती प्रत्येक अंडररायटरसाठी सेपरेट करायची आणि ती एंट्री काय करायची तर सेटलमेंट. म्हणजे आता बघा ही आपली पहिली एंट्री. हे पहिली एंट्री काय सांगते, आपण ह्या एंट्री करतोय कंपनीच्या बुक्समध्ये. ही एंट्री काय सांगते, जो पहिला अंडररायटर आहे अजय, अजयकडून अजयला आपण डेबिट दिलं होतं. डेबिट का दिलं कारण अजयकडून 45,000 रुपये येणं आहे. बघा अजयकडून 450 शेअर्सचे 100 प्रमाणे 45,000 रुपये येणं आहे. कारण तेवढे शेअर्स त्यानं खरेदी करायचे आहेत त्यामुळे कंपनीला 45,000 रुपये येणं आहे. ही येण्याची रक्कम आहे ती मोठी रक्कम आहे. 45,000 येणं आहे. आणि इथं दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण पाहतोय की त्याला कमिशन किती देणं आहे तर 12,000. मग येणं आहे 45, त्यातनं जे देणं आहे ते वजा करा. 45मधून 12,000 गेले, वजा बाकी राहिले 33,000. मग हे काय असेल तर आपल्याला 45,000 रुपये येणं होतं कंपनीला. त्या 45,000तनं हे फक्त 12,000 वजा करा म्हणजे शिल्लक किती राहिली येणं फक्त 33,000 रुपये कंपनीला येणं आहे. कंपनीसाठी आपण जर्नल एंट्री करतोय कंपनीच्या बुक्समध्ये. पहिली जर्नल एंट्री सांगते की अजयकडून 45,000 रुपये येणं आहे, 45,000. आणि दुसरी एंट्री सांगते की त्याला 12,000 देणं आहे. मग त्या 45मधून तेवढे 12,000 वजा करा, वजा बाकी राहिले 33,000. तेवढे 33,000 रुपयेच फक्त आता कंपनीला येणं आहे अजयकडून. ते पैसे आले, कंपनीला पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट 33,000. कुणाकडून मिळाले अजयकडून म्हणून टू अजय अकाउंट 33,000. कसे कॅल्क्युलेट केले आत्ता सांगितलं. जेवढं येणं आहे 45 त्यातनं हे 12,000 जे देणं आहे तेवढं वजा करा. 45 वजा 12 वजा बाकी किती 33,000. अजयकडून 33,000 रुपये येणं आहे. ते पैसे कंपनीला मिळाले म्हणून कंपनीच्या बुक्समध्ये पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट म्हणा किंवा बँक अकाउंट डेबिट.
त्याला डेबिट दिलं, पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट किंवा बँक अकाउंट डेबिट. आणि 2 कुणाकडून पैसे आले, अजयकडून, म्हणून 2 अजय अकाउंट. नॅरेशन बिईंग अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम अजय, अजयकडून पैसे मिळाले आफ्टर ॲडजस्टिंग अंडर रायटिंग कमिशन. कमिशन आपण ॲडजस्ट करून फायनल एवढी रक्कम आली. ही झाली अजय. आता दुसरा जो कोण अंडर रायटर आहे त्याचं नाव आहे विजय. पहिली एंट्री काय सांगते बघा, पहिल्या जर्नल एंट्रीप्रमाणे त्याच्याकडून कंपनीला किती रुपये येणं आहे, 55,000 रुपये येणं आहे. विजयकडून कंपनीला येणे. आपण एंट्री कोणाच्या बुक्समध्ये करतोय, कंपनीच्या. आपण कंपनी आहोत असा विचार करा. आपण कंपनी आहोत आणि विजय जो कोण एजंट आहे त्याच्याकडून आपल्याला कंपनीला 55,000 येणं आहे. आपल्याला पैसे येणार आहेत त्याच्याकडून 55,000. आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये सांगितले त्याला कमिशन किती द्यायचं आहे, तर 12,000. मग जेवढं आपलं येणं आहे 55मधनं हे 12,000 वजा करा. 55मधनं 12 गेले, वजाबाकी किती राहील, तर वजाबाकी राहील 43,000 रुपये. बरोबर. मग हे 43,000 रुपये ह्या विजयकडून येणं आहे आणि ते पैसे आले 43,000. कंपनीला पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट 43,000. आणि कुणाकडून आले, विजयकडून, म्हणून विजय अकाउंट 43,000. विजयला क्रेडिट का दिलं, कारण कंपनीला जे पैसे मिळाले ते विजयकडून मिळाले, म्हणजे विजयने पैसे दिले. विजय हा गिव्हर आहे. पर्सनल अकाउंटचा नियम क्रेडिट द गिव्हर. जो देणार आहे त्याला क्रेडिट द्या, म्हणून विजयाला दिलं क्रेडिट. ही अमाऊंट कशी फाइंड आउट केली, तर पहिली एंट्री बघायची, त्याप्रमाणे त्या व्यक्तीकडून किती येणं होतं, 55,000. दुसऱ्या एंट्रीमध्ये त्याला देणं किती होतं, 12,000. मग ते वजाबाकी गेले, 55 वजा 12 म्हणजे राहिले 43,000 फक्त येणं आहे. आणि ते पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि 2 कुणाकडून आले, तर विजय अकाउंट, म्हणून 2 विजय अकाउंट. 2 अंडर रायटर झाले. आता जो तिसरा अंडर रायटर आहे त्याचं नाव आहे संजय. जर आपण पहिली जर्नल एंट्री पाहिली तर पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये कुठेही संजयचं अकाउंट नाही. दुसऱ्या एंट्रीमध्ये संजयला एकच ठिकाणी दिसतंय, संजयला कमिशन किती रुपये द्यायचं आहे, तर 6,000 रुपये कमिशन त्याला द्यायचं आहे. ही एकाच ठिकाणी फक्त संजय आलेला आहे. पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये अजय अकाउंट आहे, विजय अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे. इथं कुठेही संजयचा उल्लेख नाही, त्यामुळे ही एंट्री पाहण्याची आवश्यकता नाही. दुसरी जी जर्नल एंट्री आहे कमिशनची, त्याप्रमाणे संजयला किती कमिशन द्यायचं आहे, तर संजयला 6,000 रुपये कमिशन द्यायचे. 6,000 रुपये कंपनीनं त्याला द्यायचे. आपण जर्नल एंट्री कोणाच्या पुस्तकात करतोय, आपण कंपनीच्या बुक्समध्ये एंट्री करतोय. आपण कंपनी आहोत असा विचार करा. आपण संजयला 6,000 रुपये द्यायचे आहेत कमिशनचे. मग आता ते 6,000 संजयला देऊन टाका. संजयला पैसे दिले, मग जर्नल एंट्री काय होईल, संजयला पैसे दिले म्हणून संजय अकाउंट डेबिट. संजयला पैसे दिले, त्याला पैसे मिळाले, मग संजय अकाउंट डेबिट 6,000. आणि कंपनीनं पैसे दिले, आपल्याकडे कंपनीचे पैसे गेले म्हणून 2 कॅश अकाउंट किती रुपये, 6,000 रुपये. ओके. हे पैसे कशाचे त्याला दिले आपण, अंडर रायटिंग कमिशनचे, म्हणून बिईंग अंडर रायटिंग कमिशन पेड टू संजय. संजयला आपण पैसे पेड केले. ह्या संजयची जर्नल एंट्री करताना इथं ब्रॅकेटमध्ये काही प्लस मायनस करावं लागलं नाही. ते प्लस मायनस फक्त ह्या पहिल्या 2 अंडर रायटर्सनाच करावं लागलं, कारण की ज्या अंडर रायटर्सना काही कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतात त्यांच्याच जर्नल एंट्रीमधून ही अमाऊंट ॲडजस्ट करावी लागते. जो तिसरा आपला अंडर रायटर आहे संजय, त्यानं त्याचे सर्व शेअर्स, जेवढी त्याची जबाबदारी होती तेवढे सर्व शेअर्स विकलेले आहेत. त्यामुळे त्यानं कोणतेही आता शेअर्स कंपनीची घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याला फक्त त्याच्या नावाचं जे काय कमिशन आहे 6,000 रुपये ते फक्त त्याला पेड करायचे. कंपनीनं पैसे पेड केले संजयला, म्हणजे संजयला पैसे मिळाले. संजयला पैसे मिळाले म्हणजे संजय रिसिव्हर. पर्सनल अकाउंटचा नियम डेबिट द रिसिव्हर, म्हणून संजयला दिलं डेबिट. संजय रिसिव्हर आहे म्हणून संजय अकाउंट डेबिट, आणि पैसे गेले म्हणून 2 कॅश अकाउंट. नॅरेशन बिईंग कमिशन पेड टू संजय. ओके. सो दीज आर द 3 type of entries which we have to make in the books of the company. Okay. This is example number 2 on the topic underwriting of shares. In this particular example we studied first point, calculation of unmarked application. Second point, we studied calculation of net liability of underwriters, and third point, that is journal entries in the books of the company. Okay, so that's it with this particular lecture. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see another example on this particular topic. Okay, thank you very much.